नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। पोलीस ठाणे परंडा येथे राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा, विविध कार्यक्रम संपन्न। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे परंडा येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 7 वाजेपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे मार्गदर्शन ऋतू खोकर, पोलीस अधीक्षक धाराशिव, शफकत अमान, अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव, तसेच अनिल चोरमले, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या सूचनेनुसार करण्यात आले। या कार्यक्रमाअंतर्गत रन फॉर युनिटी 3 किलोमीटर अंतराच्या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। परंडा पोलीस ठाण्यापासून छत्रपती संभाजी महाराज चौक ते परत पोलीस ठाणे या मार्गावर ही दौड पार पडली। दौडीत पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पत्रकार, कमांडो करिअर अकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शहरातील फोटोग्राफर तसेच सामान्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला। यानंतर राष्ट्रीय एकता शपथ विधी पार पडला। देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकता प्रतिज्ञा घेतली। तसेच स्वच्छता उपक्रम राबवून पोलीस ठाणे परिसर स्वच्छ करण्यात आला, ज्यातून पर्यावरण संवर्धनासोबतच एकतेचा संदेश देण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततेने व अत्यंत उत्साहात पार पडला। यावेळी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, उपनिरीक्षक बाबासाहेब खरात, दिलीप पवार, गजानन मुळे तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, राऊत, शेवाळे, क्षीरसागर, जगदाळे, आडसूळ, काकडे, खताळ, सगर, सय्यद, नितीन गुंडाळे, कमांडो करिअर अकॅडमीचे मेजर तनपुरे, होमगार्ड, पत्रकार व फोटोग्राफर कानिपनाथ गोरे आदींसह सुमारे 150 ते 175 नागरिक उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।